तर नराधम अशोक खरात प्रकरणामध्ये आता अनेक बड्या नेत्यांची आणि काही अधिकाऱ्यांचीही नावं समोर येऊ लागली आहेत। या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यावरचे आरोप मात्र थांबायला तयार नाहीत। याशिवाय दीपक केसरकरांसह काही अधिकाऱ्यांवरही आता आरोप व्हायला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत नेमकी कुणाकुणाची नावं समोर आली आहेत आणि त्यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महाराष्ट्रातील खूप मोठं सेक्स स्कॅन्डल आहे। नुसती रुपाली चाकणकर म्हणजे त्याला जबाबदार आहे, ती महिला आहे म्हणून तिला टार्गेट केलं जात असेल। केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे। 40 गुंठ्याचा हा व्यवहार आहे, म्हणजे 1 एकराचा व्यवहार आहे। नराधम अशोक खरात प्रकरणात आता बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं उघड व्हायला सुरुवात झाली आहे। या प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। मात्र त्यानंतरही चाकणकरांवरील आरोप सुरूच आहे। केवळ राजीनाम्यावर न थांबता चाकणकरांना अटक करण्याची मागणी त्यांच्याच पक्षाच्या रुपाली पाटलांनी केली आहे। महाराष्ट्रातील खूप मोठं सेक्स स्कॅन्डल आहे आणि याला काय एवढं मोठा विषय प्राप्त झालाय तर राज्य महिला आयोगाच्या संविधान पदावर असलेल्या अध्यक्षा त्या आरोपीच्या सोबत संगत मताने हे करत होत्या। त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक करणे गरजेचं आहे। चाकणकरांनी आपल्या पदाचा कसा गैरवापर केला हे सांगताना रुपाली पाटलांनी काही उदाहरणं दिली आहेत। तुम्ही वर्षापूर्वी त्याच्या विरोधातली तक्रार, पत्रकारांनी केलेला भांडाफोड तुम्ही का दाबला? कारण का त्या सूत्रधार होत्या, त्यांनी बंधुबाबाला सांगितलेलं होतं तू काही कर, मी पदावर बसलेली आहे, माझ्या सगळे मंत्रिमंडळातली लोक मी तुझ्यापर्यंत आणून दिलेली आहेत। तुझ्या त्या मदतीने त्याचा मनोबल वाढत गेलं आणि तो अत्याचार करत गेला। तर रुपाली चाकणकर महिला असल्यामुळे टार्गेट होत असल्याचं म्हणत काँग्रेसनं या विषयाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला। नाना पटोलेंनी अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे राज्यात गाजलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न करत थेट राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात खेचला। मुख्यमंत्र्यांनी भांडा फोडला। मागच्या वेळेस मी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह दाखवलं, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी का लपवलं? काय अशी घटनाच झाली नाही असं मुख्यमंत्री स्वतः बोलले, रेकॉर्डला आहे। देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे आणि म्हणून उद्या आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विषयावरचं स्थगन प्रस्ताव विधानसभेत आम्ही मांडणार आहे। तर या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। असं नाही आहे, शेवटी महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या शी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांना गुरुस्थानी मानलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला। या प्रकरणात आणखी एका नव्या वादाचीही एंट्री झाली आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर रुपाली पाटील यांनी गंभीर आरोप केले। 2 जी मुलं आहेत ती खराताला ब्लॅकमेल करत होती, ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली, त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले। त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली। त्याचेही तपासाचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे हे पोलिसांना मिळालेलं आहे। तर हे आरोप निरर्थक असल्याचं सांगत आपणच रुपाली चाकणकरांविरुद्ध कशी मोहीम राबवली हे पटवून देण्याचा प्रयत्न तृप्ती देसाईंनी केला। या अशोक खरातचा एन्काउंटर होणार आहे ही बातमी पण कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखतंय। ज्या राजकीय महिलांकडे हे पेनड्राईव्ह आले नाहीत, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीवर विश्वास ठेवून हे लोक माझ्यापर्यंत पोचले आणि माझ्या माध्यमातून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले गेले आणि हे प्रकरण महाराष्ट्रात बाहेर आले। हे कदाचित काही लोकांना बघवत नसेल म्हणून माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केले जातात। या प्रकरणात विरोधकांच्या टार्गेटवर आलेलं आणखी एक नाव म्हणजे शिवसेना नेते दीपक केसरकर। ठाकरेंच्या शिवसेनेनं केसरकरांच्या SIT चौकशीची मागणी केली आहे। खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच SIT चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला
आणि गुवाहाटीचा रस्ता सुद्धा खराताने ह्या सर्व मंडळींना दाखवला. तर संजय राऊतांनी केसरकरांना एका पक्षाची उपमा देत त्यांना बुवाबाजीचा नाद असल्याचा आरोप केला. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. तर या प्रकरणात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे नेतेही ताक फुंकून पिण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. तिकडे शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांना विचारून ते निर्णय करतील. परंतु जर काही चुकीचं असेल तर ते पण करता येईल आणि शिंदे साहेब त्याचं धोरण ठरवतील. ज्या गोष्टी खराब बाबांकडनं ज्या काय ऐकायला मिळतात त्या अजून आम्ही पूर्ण पाहिलेल्या नाहीत. आता बाकीच्यांची जी तुम्ही नावं घेतली ते आम्हाला पूर्ण खात्री करावी लागेल. तर खात्री केल्याशिवाय कोणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये. नेत्यांसोबत काही अधिकाऱ्यांचीही नावं या प्रकरणात समोर येऊ लागली आहेत. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे आणि नराधम अशोक खरातची पत्नी यांची भागीदारी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. या बाबाची म्हणजे अशोक खरातची मुलगी तृप्तबाला अशोक कुमार खरात हिच्या बरोबर आणखी एका व्यक्तीची पार्टनरशिप आहे. ती आहे नाशिकमधली हे पाथर्डी अहिल्यानगरमधलं नाही, हे नाशिकमधलं आहे आणि ते बहुतेक महापालिकेच्या हद्दीमध्ये येते. महापालिकेच्या हद्दीमध्येच येते. साधारणपणे 40 गुंठ्याचा हा व्यवहार आहे, म्हणजे 1 एकराचा व्यवहार आहे. याच्यामध्ये मधुकर खंडू साळुंखे यांच्याकडून आणि शैलेश शाह यांच्याकडून ही जमीन विकत घेतली. तृप्तबाला अशोक खरात आणि प्रीती अभिजित भांडे पाटील. अशोक खरातचा अत्यंत विश्वासू सहकारी दीपक लोंढेचीही या प्रकरणात कसून चौकशी करण्यात आली आहे. दीपक लोंढे हा कॅप्टन अशोक खरातचा अत्यंत विश्वासू सहकारी आहे. सिन्नरमधील राजकीय पार्श्वभूमी असणारा लोंढे खरातमुळे नेते आणि मंत्र्यांच्या संपर्कात आला. नामवंत महिला, नेते, अधिकारी, मंत्री यांच्या येण्या जाण्याचं काम लोंढेकडे होतं. दीपक लोंढे केसरकर शिक्षण मंत्री असताना बदल्यांचं आणि आर्थिक देवाणघेवाणीचं काम करत असल्याचा संशय. अशोक खरातचे आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारीही लोंढेंकडेच होती. अशोक खरातचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढे आणि अशोक खरातचा एक कर्मचारी यांची तपास पथकाने समोरासमोर चौकशी केली आणि या चौकशीच्या दरम्यानच अनेक महत्त्वाचे धागेदोरे हे तपास पथकाच्या हाती लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि यातूनच अशोक खरातचे काळे कारनामे आणि आर्थिक संबंध हे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्याच्या मंत्रिमंडळातील नेत्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत काही नावं आतापर्यंत स्पष्टपणे समोर आली आहेत. या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी कुठली धक्कादायक नावं आणि पुरावे समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.